हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल. आज एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपला तुळजाभवानीच्या दर्शनाचा आहे. मंदिराच्या परिसराचा आणि तुळजाभवानीचं अलौकिक दर्शन कसं झालं हे अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. श्रावणात कुलदेवीचा आपला कुलाचार झाला पाहिजे, कुलदेवीची ओटी भरली गेली पाहिजे. आणि श्रावणात आपण कुलदेवीची ओटी का भरावी, तर तिच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण श्रावणात कुलदेवीचा कुलाचार करून कुलदेवीची ओटी भरली पाहिजे. आता लगेचच काय म्हणजे तुळजाभवानीच्या मूलपीठावर जाणं म्हणजे तुळजापूरला जाणं काही शक्य होणार नव्हतं, परंतु त्याची सोय तुळजाभवानींनी आम्हाला करून दिलेलीच आहे. म्हणजेच आम्ही राहतो इथे ठाण्यामध्ये. तुळजाभवानीचं छान असं मंदिर आहे. तर या मंदिराचंच नुकतंच जीर्णोद्धार झालेला आहे. मी जेव्हा नवरात्रीत आलेली दर्शनासाठी तेव्हा जुनं मंदिर होतं आणि आता मंदिराचं म्हणजे जीर्णोद्धार करून आणि खूप असं भव्य स्वरूप मंदिराला देण्यात आलेलं आहे. मंदिर कसं बांधलेलं गेलेलं आहे, काय काय विशेषता आहे याचंच वर्णन मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही आता बघा, देवीचं स्वरूप खूपच छान आणि दर्शनही आम्हाला खूप छान प्रकारे झालं. आणि तिथले पुजाऱ्यांनी म्हणजे सर्वांचीच ओटी आणलेलं नैवेद्य खूप छान प्रकारे म्हणजे कोणतीही घाई गडबड न करता ते पुजारी काका सगळ्यांचेच ओटी भरून देत होते. नैवेद्य देवीला भोग लावत होते. म्हणजे कुठेही आपल्याला वाटत नव्हतं का घेतली साडी फेकून दिली, असं नाही. आपली प्रत्येक घेतली साडी वेणी देवीला स्पर्श केल्याशिवाय त्यांनी काढली नाही. हे मला खूपच आवडलं. आणि आम्ही अशाच वेळेवर गेलेलो की गर्दी नव्हती, की आम्ही दुपारच्या सुमारास गेलेलो म्हणून कमी गर्दी होती. म्हणजे लोक चालूच होती पण अशी रांग वगैरे नव्हती, नाहीतर मग संध्याकाळी गेल्यावर खूपच गर्दी असते. आणि मंगळवार आणि शुक्रवारी तर म्हणजे खूप ओटी भरण्यासाठी आणि परडी भरण्यासाठीही खूप गर्दी असते. आणि बघ तेव्हा खूप घाई गडबड होते म्हणून आम्ही गुरुवारीच आलेलो. गुरुवारी ते पण आम्ही दुपारचा वेळ निवडलेला आणि त्याच्यामुळे आमचं दर्शन खूपच छान झालं. ओटी वगैरे भरून छान प्रकारे झाली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ सभामंडपात बसलो आणि मग काय तुम्हाला तुमच्यासोबतही जो मला अनुभव आला तो शेअर करायचाच होता. तुम्हालाही या मंदिराचं दर्शन घडवायचं होतं. मग थोड्या वेळाने व्हिडिओ करण्यास मी सुरुवात केली. प्रथमतः तर तुम्हाला सांगते की आपण आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी. तर आपण आपल्या कुलदेवीची जी त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. शक्य असेल तर दर पौर्णिमेला आपण कुलदेवीची ओटी भरली तर खूपच उत्तम. परंतु या धकाधकीच्या जीवनात काही ते शक्य होत नाही. पण जेव्हा वेळ मिळेल सणासुदीला नक्की देवीची आठवण करून तिची ओटी तिचा मान सन्मान करावा. कारण की जे आपले कुलदैवत आहेत ते आपले आईवडील असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्या आईवडिलांना जसं स्थान आहे, प्रथमतः आपण आपल्या आईवडिलांचा विचार करावा आणि त्यानंतर दुसऱ्यांचा विचार करावा. तसंच आपल्या कुलोद्धार होण्यासाठी आणि कुलाचं रक्षण करण्यासाठी प्रथमतः आपल्या कुलदेवताची सेवा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण इतर देवतांची सेवा केली पाहिजे. म्हणूनच आपल्या हिंदू शास्त्रात कुलदेवतेला तितकंच महत्त्व आहे. अजूनही श्रावण महिना संपलेला नाही. जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरली नसेल तर नक्की जाऊन कुलदेवतेचा कुलाचार मान सन्मान करून तिची ओटी भरून विषयी असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करा. या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यापूर्वीही मी इथे आलेली तेव्हा मंदिराचं स्वरूप थोडं छोटं होतं आणि मंदिर म्हणजे गर्दी खूप व्हायची आणि कंजेस्टेड वाटायचं. आणि मग आता हा मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर म्हणजे काम अजून सुरूच आहे. काम काय पूर्ण झालेलं नाही, फक्त मंदिरात उभं राहिले. पण मंदिराचं आजूबाजूच्या परिसराचं काम सुरूच आहे. जे जुनं मंदिर होतं ते पूर्णतः काढून टाकण्यात आलेलं आहे आणि नंतर ह्या नवीन मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या मंदिराला कसं भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि खरंच आता तर तिथली एनर्जी म्हणजे एवढी पॉझिटिव्ह आणि तिथे गेल्यानंतर एवढं छान वाटत होतं. बसल्यानंतरही खूपच म्हणजे खरंच खूप चांगला असा अनुभव आला आणि खूप मनाला शांती लाभली. तर हा मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचंही काम सुरूच होतं. भरपूर दिवस झालेले की जायचं मंदिरामध्ये आणि आता आज मुहूर्त लागला. बघा आपल्या देवीचं स्वरूप किती छान, किती तेजस्वी. म्हणजे त्या मूर्तीकडून डोळे हटतच नव्हते, तिला पाहावंसंच वाटत होतं. तर या मंदिराचा सभामंडप ही खूप मोठा असा आहे आणि
म्हणजे या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या मंदिराला 20 गजमुख आहेत, 108 दीपस्तंभ आहेत आणि हे मंदिराची म्हणजे पुनर्बांधणी झालेली आहे ती हेमाडपंथी शैलीने झालेली आहे. म्हणजे यात फक्त काळ्या दगडाचा वापर केलेला आहे, कोणत्याही प्रकारचं सिमेंट वगैरे वापरलेलं नाही. एका दगडात दुसरा दगड व्यवस्थित बसवून या मंदिराची बांधणी केलेली आहे आणि त्यावर छान असं कोरीव काम नक्षीकाम केलेलं आहे. बाहेरच्या बाजूस हा भव्य असा दीपस्तंभ उभारलेला आहे, त्याच्याने तर मंदिराला वेगळंच रूप प्राप्त झालेलं आहे. आणि बाहेरच देवीच्या प्रवेशद्वाराच्या समोरच म्हणजे देवीची नजर पडेल असं तिथे होमाचं मोठं हवनकुंडाची निर्मिती केली आहे, कारण की नवरात्रीमध्ये नवचंडी होम वगैरे इथे होत असतात असं. आणि हे 20 गजमुख आहेत ते पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेले आहेत. तर म्हणजे जेव्हा देवीचा अभिषेक होतो, अभिषेकाचा पवित्र जलाचा निचरा करण्यासाठी या गजमुखांचाही वापर केलेला आपल्याला दिसून येईल. सभामंडपाच्या मध्यभागी भव्य असं झुंबर आहे. आणि मंदिराच्या बाहेरच असं तुळशी आणि त्याच दगडाने तयार केलेलं तुळशी वृंदावन आहे. म्हणजे तुळशी वृंदावनाचं दर्शन घ्यायचं, मग मंदिरात प्रवेश करायचं, खूपच छानच अनुभव होता. तर मी आज तुम्हाला सर्व मंदिराला एक प्रदक्षिणा मारून सर्व मंदिर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघा, प्रत्येक मंदिराचा कानाकोपरा खूपच सुंदर, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुंदरता भरलेली आपल्याला दिसून येईल. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथूनच देवी सरळ समोर पाहिलं तर देवीचं दर्शन आपल्याला होतं. आणि परंतु आता इथे काम चालू होतं म्हणून इथून प्रवेश नसून बाजूच्या साईडनी डाव्या साईडनी आम्हाला प्रवेश होता, पण मी व्हिडिओ करताना तिथूनच एंटर केलं. तर बघा या दगडांवर कशी नक्षीकाम केले आणि कोणत्याही प्रकारचं सिमेंट वगैरे न वापरता हे दगड एकात एक बसवून त्याची रचना केलेली. मंदिराला पाहून साऊथकडच्या मंदिर जसे म्हणजे दक्षिण भारतात जशी मंदिरं असतात म्हणजे त्याचंच आठवण मला झाली. तसंच भव्य स्वरूप, तसंच पावित्र्य आणि जे मी आधी सांगितले की ह्याच्यामध्ये 20 गजमुखांचा वापर केला आहे. तर हे 20 गजमुख आहेत ते मंदिराच्या चौहू बाजूने बांधलेले आहेत. त्या गजमुखांवरील काम, कोरीव कामही खूप बारीक आणि खूप डिटेलमध्ये केलेलं आहे. तर तुम्ही जवळून बघितलं तर म्हणजे खूपच डिटेलिंग आणि खूपच नक्षीकाम सुंदर केलेलं आहे. आणि तसेच मंदिराच्या दोन्ही दीपस्तंभांच्या मध्ये जो म्हणजे जागा राहते तिथे वुडनचं नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे ती जी फ्रेम आता बघता तुम्ही तिला म्हणजे ते लाकडाच्या कोरीव कामाची फ्रेम तिथे अटॅच केलेली आहे. त्याच्याने अजूनच सुंदरता प्राप्त होते आणि अजूनही फिनिशिंग बाकी आहे या मंदिराचे. जर मंदिराचं पूर्ण काम झाल्यावर खूपच आपल्याला दिव्य अनुभव होणार आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे. जसं मी बोलले तसं चाहू बाजूने ते गजमुख आहेत आणि मग ह्या मागील हा देवीच्या मागचा भाग आहे आणि इथेच ते कॉईन वगैरे सर्व लोक चिटकवत होती. आपली इच्छा सांगून असेल तो कॉईन त्या गोल गोल रचना केलेली आहे, नक्षीकाम केले त्याच्यामध्ये अटकवत होते. तुम्ही बघू शकता इथे कसं काही लोकांनी असे कॉईन्स लावलेले आहेत. आणि आपल्याला जर देवीला प्रदक्षिणा घालायची असेल तर छान अशी ही रचना, प्रदक्षिणासाठी छान अशी रचना केलेली आहे. तुम्ही बघू शकता मी ती प्रदक्षिणा करता करता तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेले आहे. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. मंदिराच्या चारही बाजूला खूप मोकळी जागा आहे आणि तिथे अजून सुशोभीकरण करण्याचं बाकी आहे. हा मंदिराचा कळश आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवीचं जे अभिषेक होतं त्याचा पवित्र जलाचा निचरा करण्याचा गजमुखाचा वापर केलेला आहे. तर इथे देवीचा अभिषेक झाल्यानंतर इथून हा पाणी, अभिषेकाचा पाणी या फुलपात्रात पडणार आहे. म्हणजे तो पण त्याच दगडाचा बनवलेला आहे फुलपात्र. म्हणजे मंदिराचं छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि कुठेही कसलीही कमतरता न ठेवण्याचा त्यांनी म्हणजे विचार केलेला आणि त्याचप्रमाणे हे मंदिर घडलं आहे. तर बघू शकता आपली आता इथे प्रदक्षिणा पूर्ण होते. म्हणजे जिथून आपण सुरुवात केलेली आता आपण प्रदक्षिणा करून परत तिथेच तुळशी वृंदावनापाशी येऊन ती प्रदक्षिणा आपली पूर्ण होईल.
तर तुम्हाला हा मंदिर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचीही कुलदेवता कोणती आहे हे पण नक्की मला कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि हा मंदिर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मंदिर कुठे आहे, तर हा मंदिर ठाण्यामधल्या पाचपाकाडी या भागात आहे। पाचपाकाडीमध्ये कौशल्य हॉस्पिटलच्या बाजूलाच आपला हा तुळजाभवानीचं मंदिर आहे। जर तुम्ही ठाण्यामध्ये कधी आला तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा, तुम्हालाही छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारे आज ठरवल्याप्रमाणे कुलदेवीची ओटी वगैरे भरून झालं आणि जे दर्शन राहिलं होतं तेही आज करून झालं आणि दर्शनानंतर आम्ही लगेचच म्हणजे स्त्रिया म्हटलं तर एकच काम एकाच दिवशी करतात का, नाही ना, मग म्हटलं आलोच आहे तर थोडीशी शॉपिंग पण झालीच पाहिजे। मग तिथून आम्ही निघालो जांभळी नाक्याला जायला। हा तलावपालीचा भाग आहे। मग जांभळी नाक्याला जाऊन फुलं फळं वगैरे सर्व काही आणि काही देवाचं सामान घेतलं आणि मग निघालो आम्ही। चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते। भेटू पुन्हा अशा नवीनच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।